युगानयुगे तूच, युगानयुगे तूच, युगानयुगे तूच. तू तुझे भक्त होण्याचे सगळे विचार नाकारलेस. तू तुझे भक्त होण्याचे सगळे विचार नाकारलेस, तरी मी गात राहिलो तुझ्याच भक्तीचे गोडवे. मग तुझ्याच विचारानं बोट धरून चालताना लक्षात आलं की तुला भजत राहण्यापेक्षा इथल्या निसर्गानुसारच जगणं म्हणजे तूच पुन्हा पुन्हा विचाराच्या बीजातून रुजून येणं. तुला म्हणतात दलितांचा मुक्तिदाता. तूच जागविलास शोषितांमध्ये आत्मविश्वास आणि मिळवूनही दिलास प्रत्येकाला जगण्याचा हक्क. पण तुझी वाट एवढी सरळ की तुझ्याच वाटेवरून चालल्यावर लक्षात आलं माणसानेच करावं माणसावर प्रेम. तुझा रस्ता एवढा बिनचूक की कुठेच धोक्याची घंटा वाजली नाही. तुझा विचार एवढा सोपा की आपल्या बरोबर इतरांनाही घेऊन जाता आलं. जग बदललं, माणसं बदलली. जग बदललं, माणसं बदलली. माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीच्या आवर्तनात माणूस एकटाच जगू लागला. तिथेही मला तूच दिसत गेलास. सर्व अहंकार बाजूला सारून माणसाने माणसासाठीच जगावं हा तुझा विचार रुजत राहिला समूह सोडून जगणाऱ्या माणसांमध्येही. माणूस एकटा नसतोच. माणूस एकटा नसतोच, तो असतोच समष्टी सोबत. म्हणूनच तू सांगितलंस शिका, शिका. शिकूनच मिळवावे लागे सर्व काही. मी अखेर समूहाला साथ घातली आणि प्रत्येकाच्या धमन्यातील रक्त तपासत गेलो तर सर्वत्र तुझेच रक्त सापडत गेलं मला. कारण या जगात तुझ्या एकट्याच्याच रक्तात जात, धर्म, देव, पंथ दिसलाच नाही मला. जातीतून आणि धर्मातून सळसळत राहतं रक्त, तेव्हा तर रक्ताला गणगोट चिकटून येतं. अस्मितेचे एवढे अंगार उडत राहतात की अशी अस्मिता जगाची कधी दुश्मन बनते हेही लक्षात येत नाही आपल्या. अशा अस्मितेपासून तूच मला वाचवलास आणि मी मुक्त झालो एका कोंडलेल्या वर्तुळामधून. म्हटलं जातं निर्मळ पाण्यासारखं जगता आलं की सर्व भेदांच्या पलीकडे माणूस म्हणून उभं राहता येतं. मी ऐकून होतो पाण्याला नसतो रंग, नसते चवही आणि पाणी पवित्र अपवित्र अशी नसतेच गोष्टही. तरीही पाणी असते आशा, निराशा, समूह अस्तित्वांच्या सावल्यांचे खेळ, शतकानुशतक पुढं सरकणाऱ्या जीवसृष्टीची प्राणज्योत. म्हणूनच तू पाण्याला चवदार बनवलंस आणि तहानेपेक्षाही पाणी असते जगण्याची अस्मिता हेही दिलंस दाखवून. म्हणूनच मला वाटत गेलं ज्यांनी दिला पाण्याला आपल्याच वर्णाचा रंग आणि ज्यांनी पसरवली पाण्यात विषमतेची विषवल्ली त्यांच्या विरोधात तू भावतास. पण तुझ्याच विचारांच्या अनुकरणातून लक्षात आलं
अरे तू नव्हतास कुणाच्याच विरोधात, तू होतास फक्त माणसांच्याच बाजूनं. तू किती किती नैसर्गिक जगत केलास. जिथं मिळालं पशु पक्ष्यांनाही पाणी, पण ते मिळालं नाही माणसाला, या वेदनेची ठणकती नस घेऊन जगत राहिलास. जन्मोजन्मी जगण्याचा तळ खोदत राहणाऱ्या साऱ्यांनाच पाणी मिळावं म्हणूनच तुझा होता जीव ताणलेला. फक्त म्हणूनच नव्हता तुझा संघर्ष. जिथे पाण्यासाठी माणसंच माणसामध्ये करतायत उभ्या भेदाच्या भिंती, त्या उद्ध्वस्त करण्यासाठीच तुझा होता विद्रोह. तुला तुला पक्क ठाऊक होत. डोक्यावर भीतीची टांगती तलवार ठेवून, घोटभर पाणी पिऊन कळत नाही अर्थ पाण्याचा कुणालाच. पण एक वर्ण, एक जात यांनाच तू नाही सांगितलास पाण्याचा अर्थ, तर तहानलेल्या साऱ्यांनाच तू तृप्त केलेस. पण तू थांबला नाहीस एवढ्यापर्यंत. तर पाण्यासारखं शुद्ध मन जपण्याचाही दिला संदेश अवघ्या विश्वाला. म्हणूनच आता मला तुझ्याच विचारांची भीती वाटत राहते. पाणी म्हणजे शुद्ध मन, शुद्ध आचार विचारांची प्रतिमा. तुझ्या या विचार अनुकरणातून वाढत जाण्याचा प्रयत्न करताना मी तुझ्या विचारात अडकण्याऐवजी तुझ्या प्रतिमेत अडकला जातोय. मला कोण अडकवतोय यात? की मीच तुला नावापुरता वापरून घेताना माझ्याच हौसेची तान भागवून घेतोय. पण या जगात माणूसच नाही, तर जोपर्यंत आहे जीवसृष्टी तोपर्यंत तहान असणारच आहे. आणि जोपर्यंत तहान आहे तोपर्यंत या जगात तूही असणार आहेस. माणसं स्वतःचाच करतात विचार, स्वतःभोवतालीच धरतात फेर. अरे आपल्या पायाखालच्या सीमा पार करताही येत नाहीत त्यांना. म्हणूनच स्वतःचाच अंधार दूर करण्याचा प्रयत्न करत राहतात आयुष्यभर. पण तू असा कसा वेगळा निघालास की तूच अंधारातून प्रकाशाकडे जाताना तुझ्या बरोबर अंधारात केवळ खितपत पडलेल्यांवरच प्रकाश टाकला नाहीस, तर तुझी अपूर्वाई एवढी की या भूमीवरच्या प्रत्येकाच्या हातात दिलास विचारांचा नवा दिवा. माणसाला मिळत नव्हती वागणूक माणसासारखी. नव्हती किंमत दगड माती एवढी. जिथे फिरत होता गोठ्यातल्या गुराढोरांवरही मायेचा हात, तिथंच ती खितपत पडत होती शेणा मातीसारखी. अरे मातीने त्यांना आधार द्यावा, तर मातीचा 1 इंच बरही नाही तुकडा त्यांच्या मालकीचा. त्यामुळेच तर मातीची किंमत कळूनही माती होऊन माती मोलच होत गेलं त्यांचं जगणं. अरे आयुष्य नावाची एक सुंदर असते गोष्ट, हेही माहीत नव्हतं त्यांना. त्यांना वाटत होतं
जन्माला आलो हा अपराधच असेल. उच्चभ्रू जात समूहाच्या दुनियेत. म्हणूनच ज्यांनी माणूसपण नाकारून माणसावरच रोखली आपली नजर आणि ज्यांनी नागवलं आयुष्यभर त्यांना कायमच ती वाटत राहिली केवळ गुलाम. अशा साऱ्यांनाच तू फक्त जगण्याचाच अधिकार नाही दिलास, तर तुझं मोठेपण हे की शेकडो वर्ष ज्यांच्या मनात अन्यायाची धग पेटत राहिली तिथेही तू तेजाची अशी वात प्रज्वलित केलीस की त्याही ठिकाणी माणुसकीचीच ज्योत पेटत राहिली. या देशातल्या प्रत्येक उपेक्षितांच्या हृदयात तुझी प्रतिमा अशी कोरली गेली की अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता. तेव्हा तर तू देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढता फक्त तू आणि तूच माणसाच्या स्वातंत्र्यासाठीही लढत होतास. तुला फक्त माणूसच महत्वाचा वाटला. माणसाचं जगणं आपलं वाटलं. तुझे त्यावेळेचे ते शब्द किती आज तंतोतंत खरे ठरतायत बघ. तू म्हणाला होतास देशाचं स्वातंत्र्य महत्वाचंच आहे. देशाचं स्वातंत्र्य महत्वाचंच आहे, पण माणसाला गुलामगिरीतून मुक्त करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. देश एकदाच स्वतंत्र होतो आणि त्याचं पाऊल प्रगतीच्या दिशेने पडत जातं. पण माणसाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्याला वर्षानुवर्ष आधी स्वातंत्र्याचंच महत्व पटवून द्यावं लागतं. आणि स्वातंत्र्याचा विचार त्याच्या मनात रुजवण्यासाठी तो गुलाम आहे हेही त्याच्या मनावर बिंबवावं लागतं. तुझे हे विचार ऐकून क्रांती होईलच असं माझ्यासारख्या अनेक अनुयायांना वाटलं. ते वाटणं स्वाभाविकच होत. पण क्रांतीचं सोडूनच देऊ. किमान सर्वच उपेक्षित वर्गात गुलामीची जाणीव झाली असती तरी सारेच एकसंध झाले असते आणि अन्याय करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात एकसंधपणे आवाज उठवला गेला असता. पण तसं न झाल्याने आजही गुलामांचीच संख्या वाढत जाते आणि या वाढत्या संख्येबरोबर अन्यायाची मालिकाही वाढत जाते. तू अशा माणसांचा किती मूलभूत विचार करत होतास. इथला शेवटचा माणूस विचाराने स्वतंत्र झाल्याशिवाय देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याला अर्थ नाही काहीच असंच वाटत राहिलं तुला. जातीची सडकी जखम ज्यांच्या मनात भळभळती ठेवली गेली त्यांनाच माहित नव्हतं अस्पृश्यता हेच आपल्या आयुष्यातील जगातलं सर्वात मोठं दुःख आहे. माणसाच्या आयुष्यातील दुःखाची विभागणी करताना जगातील सर्व दुःख ठेवावे अस्पृश्यतेसमोर, तेव्हा तिच्या वेदनेची कळ अशी उठेल की माणसाला इतर कोणत्याही दुःखाला शर्मेनच मान खाली घालून उभं राहावं लागेल. दुःखात माणूस नागवं होताना सगळेच पाहत असतात. आयुष्याच्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाट्याला हेही येतच की दुःखाला ओलांडल्याशिवाय
जाताच येत नाही सुखाच्या पाऊल वाटेवर. अशी पाऊल वाट ज्यांना सापडते ना, ते स्वतःला समजत असतात भाग्यवंत. तेच घालत बसतात पाप पुण्याचा हिशोब. आणि आणि आपलंच नशीब थोर असं पुटपुटत राहतात शब्द जीवनभर. पण ज्यांना दुःख नागवं करतं तेही थोरच असतात ना. त्यांना निदान आधार मिळत जातो सहानुभूतीचा. पण जे जे समाजाच्या दृष्टीनं जन्मताच नागवेपण घेऊन आले आणि समतेची कोणतीही शक्यता नसताना ज्यांना आयुष्यभर नागवच राहावं लागलं, अशांच्या दुःखावर तू फुंकरच घातली नाहीस तर आत्मसन्मान हीच दुःखापेक्षा मोठी असते गोष्ट, हेही तू पटवून दिलंस तळातल्या प्रत्येकाला. कारण आयुष्य नागवं झालं तरी त्यामुळेच भरजरी वस्त्र नेसल्यापेक्षाही डौलदारपणे उभं राहता येतं भर बाजारात. तू याचा जागविलास शोषितांच्या मनात स्वाभिमान. मी जेव्हा हे जाणत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगातल्या कोणत्याही लढ्यापेक्षा व्यक्ती स्वातंत्र्याचाच लढा मोठा असतो. तो कळण्यासाठीही ठेवावी लागते संघर्षाची तयारी. आणि आयुष्यात कुठल्याच गोष्टीची हार न मानण्याची बनवावी लागते मानसिकता. तुझ्यामुळंच मला उमगलं स्वातंत्र्याचं मोल आणि त्यासाठी करावा लागणारा संघर्ष, स्वातंत्र्याची बांधिलकी आणि ते मिळवण्यासाठी अंगात भिनवावी लागणारी निर्णय क्षमता. जगातलं अन्य कोणतंही स्वातंत्र्य समूहातून मिळवता येतं. जगातलं अन्य कोणतंही स्वातंत्र्य समूहातून मिळवता येतं. व्यक्तीचं स्वातंत्र्य ज्याला त्याला स्वतःला मिळवावं लागतं. म्हणूनच माझ्या मायभूमीच्या स्वातंत्र्य लढ्यात तू दिलेलं योगदान आणि त्यानंतर इथल्या प्रत्येकालाच तू दिलेले घटनात्मक स्वातंत्र्य याचं मोल मोठं असूनही ते माझ्याही आयुष्यात अनमोल असताना मला ते आता शब्दातही बांधता येत नाही. तू म्हणत होतास स्वातंत्र्य कळण्यासाठी आधी विचारांची प्रगल्भता यावी लागते. प्रगल्भतेसाठी अज्ञानातूनही मुक्त व्हावं लागतं आणि ज्ञानाच्या भुकेसाठी आधी ग्रंथही वाचावे लागतात. पण आम्हाला तू स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतरची आमची मानसिकता बघ. आम्ही ग्रंथ आमच्या प्रतिष्ठेसाठीच शोपीस सार कपाटात ठेवून दिले. पुस्तकातल्या अक्षरांवर नजर फिरवण्याचं धाडसही आम्ही दाखवत नाही. आम्हाला नक्की माहिती तुझे ग्रंथ विचार आम्हाला पेलवणारच नाही. अरे आमचा कणाच तेवढा मजबूत नाहीये ना. आम्ही आधीच वाकलो आहोत. कधीपासून निरीक्षण करत बसलोय तुझ्या ग्रंथाचे. पण
पुस्तक न वाचता बंद कपाटात ठेवण्यासाठीच खरेदी केली तर ती कधी गहाळ होत नाहीत बरं का. त्यांना वाळवीच लागण्याची शक्यता असते अशा वेळी. पुस्तक न वाचल्यानं जेव्हा त्यांना लागते वाळवी तेव्हा नक्की समजावं आपल्या आयुष्यालाच वाळवीचा फेर धरला जातोय. मेंदूला बधिरता न येताही मेंदूच नसल्याची जाणीवही होत नाही. एवढे भ्रमिष्ट होत जातो आपण. पुस्तकांचा लळा लागो, पुस्तकांचा लळा लागो, लागो ज्ञानाची आस. असं म्हणत पुस्तकांसाठी भ्रमण होत राहील आणि अखंड वाचनातून विचारवेध चालू राहील. तेव्हाच तर तुझा ग्रंथ विचार अंगा अंगात भिनत जाईल. मात्र आम्ही तर प्रस्तावनेची पानं वाचतच मिरवत राहिलो विचारवंत म्हणून. आणि बंद कपाटात पुस्तकं ठेवून प्रतिष्ठाही कमवता येते अक्षरांच्या दुनियेत, हेही अनुभवातून शिकत गेलो. तरीही जगण्याच्या भुके एवढीच लिखित शब्दातून व्यक्त होण्याची आस लागते तुम्हाला. तेव्हा कपाटातून एक एक पुस्तक बाहेर पडून तूच पुस्तकात बंद होऊन जाता. तेव्हा पुस्तकं तुझी सोबतच करत नाहीत, तर आयुष्य नावाची गोष्ट उलगडून दाखवताना तुझा इतिहास, भूगोल आणि भविष्यकाळ ही तपासायला लावतात. हेही तूच शिकवलंस आम्हाला. मला देव नाकारण्याची तूच दिली समज आणि तुझी प्रखर बुद्धिमत्ता समजून घेताना नशीब नाकारायचेच असते. नशीब मानून काहीही मिळत नाही हेही तूच समजावलंस. अरे माणसं अधिकारासाठी भांडत राहतात. त्यांना कोणती लौकिक गोष्ट मिळवायची असते हेही नाही कळत आयुष्याच्या अंतापर्यंत. स्वार्थाची अभिलाषा जपत ती व्यक्ती केंद्रीच होतात आणि जमलं तर आवही आणतात सार्वत्रिक होण्याचा. कर्तृत्वानेच मिळतो अधिकार हेही तुझ्याच कर्तृत्वानं कळालं. नुसतं भावनांच्या आहारी न जाता जपायची असते इतरांसाठी सद्भावना. आपलं असं काहीच नसतं. अरे आपण असतोच सार्वजनिक. ही भावना ही तू रुजवलीस मनात आणि मग लक्षात आलं आधी आपल्यातली परावलंबी मानसिकता दूर लोटायला हवी. मग श्रद्धेपेक्षा निष्ठेने, कर्तव्य भावनेनेच आपण बनत जातो इतरांचे पोशिंदे. हे कळत गेलं आणि म्हणूनच तुला दैवत्व कधीच बहाल करावंसं वाटलं नाही की तू ज्या प्रतिमेला बुद्ध संबोधलास त्या विठ्ठलाचे रूपही तुझ्यात शोधावसे वाटले नाही. तू फक्त माणूस वाटलास, माणसांसाठी झटणारा. म्हणूनच तू झालास माझ्यासाठी युगानुयुगांचा नायक, युगानुयुगांचा नायक, युगानुयुगांचा नायक. 5 मिनिटाचं